नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि सर्वात अगोदर ही माहिती देतोय, त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत होतात मित्रांनो, GDS ग्रामीण डाक सेवक इंडियन पोस्ट ऑफिसमधील मित्रांनो नोकरीसाठीची त्याची एकदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती मित्रांनो किती जागा असणार आहेत त्याची माहिती देण्यात आलेली आहे. थोड्याच वेळामध्ये मित्रांनो प्रत्येक स्टेट वाईज आणि महाराष्ट्रामध्ये मित्रांनो प्रत्येक पोस्ट ऑफिस वाईज किती जागा असतील त्याची माहिती येणार आहे. आणि ऑनलाईन फॉर्म देखील मित्रांनो आजपासूनच थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी सुरू होतील मित्रांनो 15 जुलैपासून. तर बघा टोटल किती जागा आहेत त्याची माहिती ऑफिशियली त्यांनी आता दिलेली आहे. GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2024 नंबर ऑफ पोस्ट मित्रांनो यावेळी 44,228 आहेत. मागच्या वर्षी मित्रांनो 30,000 जागा होत्या. तर बघा मित्रांनो भरपूर सारे असे कॅन्डिडेट असतात त्यांनी जॉईन केलेलं नाही, कुणी रिझाईन दिलेलं आहे, कुणी या ठिकाणी परत रेजिग्नेशन दिलेलं आहे किंवा कुणाला काढून टाकलेलं आहे. भरपूर डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम असतात. तर त्या सर्व जागा मिळून मित्रांनो यावेळी 44,228 जागा असतात आहेत. यासाठी मित्रांनो महाराष्ट्रासाठी वेगळ्या जागा असतील. महाराष्ट्रामधील प्रत्येक पोस्ट ऑफिस वाईज प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज मित्रांनो वेगळ्या जागा असतात आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला या ठिकाणी जागा देखील पाहायला भेटतील. तर याचे ॲप्लिकेशन मित्रांनो पाहू शकता 15 जुलैपासून चालू होत आहेत. इन डेट पाहू शकता 5 ऑगस्ट 2024 असणार आहे. तर ही पूर्ण नोटिफिकेशन डिस्क्रिप्टिव्ह नोटिफिकेशन अजून याच्यावरती आलेलं नाही. अशा पद्धतीने एरर येत आहे आणि या ठिकाणी सर्कल वाईज पोस्ट वाईज ज्या जागा असतात त्याही अजून आलेल्या नाहीत. जशा मित्रांनो प्रत्येक आपल्या महाराष्ट्रानुसार किंवा इतर स्टेटनुसार किंवा महाराष्ट्रामधील मित्रांनो पोस्ट ऑफिस वाईज जागा आल्या की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जी आहे ती दिली जाईल. तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने ही जाहिरात येणार आहे. हीच नोटिफिकेशन आहे. याच्यामध्ये ब्रँच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक ही 3 पदं मित्रांनो या ठिकाणी असणार आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन वगैरे त्याची सर्व माहिती दिलेली आहे त्यांनी. 5 ऑगस्टपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहेत. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती नक्की व्हिडिओ पहा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला दिली जाईल. कुठं मित्रांनो कशा पद्धतीने या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा आहे, किती मार्क्स असल्यानंतर फॉर्म भरायचा आहे, ती सर्व माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. याच्यासाठी मित्रांनो एडिट करेक्शन विंडो जो असणार आहे 6 ऑगस्टपासून ते 8 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी चालणार आहे. तुमच्या फॉर्ममध्ये काय एडिटेशन करायचं असेल तर त्याच्याबद्दलचा. तर मित्रांनो या ठिकाणी ब्रँच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक ही जी 3 पदं आहेत ही मित्रांनो या ठिकाणी भरली जातात. याच्यासाठी तुम्हाला पेमेंट जो या ठिकाणी असतो पहा, ब्रँच पोस्ट मास्टरसाठी 12,000 ते 29,380 असतो. काम मित्रांनो या ठिकाणी पूर्ण 8 तास तुमचं नसतं, 4 ते 5 तास या ठिकाणी फक्त काम असतं तुमचं. म्हणजे या ठिकाणी तुमचा पेमेंट देखील त्यानुसार तुम्हाला दिला जातो. त्याचबरोबर डाक सेवक आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरसाठी 10,000 ते 24,470 पर्यंत पेमेंट तुमचा या ठिकाणी असतो. पूर्णपणे काम मित्रांनो 4 ते 5 तासाचं या ठिकाणी असतं. तेवढ्या वेळापुरतीच पोस्ट ऑफिस या ठिकाणी ओपन असतात. तर बघा एज लिमिट याच्यासाठी तुमचं काय ठेवण्यात येणार आहे. मॅक्सिमम मिनिमम एज तुमचं 18 वर्ष कंप्लीट पाहिजे आणि मॅक्सिमम 40 वर्षापर्यंत तुमचं एज या ठिकाणी तुम्हाला पाहता येतं मित्रांनो. त्याचसोबत या ठिकाणी एज रिलॅक्सेशन देखील अजून यामध्ये तुम्हाला असतं. SC STला 5 वर्षे, OBCला 3 वर्ष, PWDसाठी 10 ते 15 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन तुम्हाला पाहायला येईल. PWD कॅन्डिडेट देखील यासाठी अप्लाय करू शकतात. त्यांच्याही जागा वेगळ्या असतात, तीही माहिती तुम्हाला दिली जाईल. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन मित्रांनो काय ठेवण्यात येणार आहे तर फक्त 10वी पास असाल तुम्ही तर इथे अप्लाय करू शकता. मग 10वीमध्ये एवढेच पर्सेंटेज हवेत, ही कुठलीही 8 या ठिकाणी नसते. 10वी पास असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. आता मित्रांनो लक बाय चान्स जर तुम्ही ज्या पोस्ट ऑफिसमध्ये अप्लाय करताय तिथं कमी मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं तर तिथं तुम्ही अप्लाय केलेलं असेल, तुम्हाला त्यापेक्षा जास्त मार्क्स असतील तर तिथं तुमचा नंबर लागू शकतो. जवळपास मित्रांनो 10 ते 13 प्रेफरन्स तुम्हाला देता येतात. म्हणजे त्या पोस्ट ऑफिसमध्ये जेवढ्या पण जागा असतात मित्रांनो त्या सर्वांसाठी प्रेफरन्स तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. त्या पोस्टसाठी तुम्ही त्या कॅटेगरीनुसार प्रेफरन्स तुम्हाला फॉर्म भरताना ऑनलाईन फॉर्म भरताना देता येतो. मग याचं पूर्ण सिलेक्शन जे असणार आहे मित्रांनो कशावरती होणार आहे, सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे तुमची 10वीच्या मार्क्सवरती ॲटो जनरेटेड मेरिट लिस्ट जी आहे ऑनलाईन तुम्ही जे मार्क्स टाकाल त्यानुसार लागणार आहे. आता बरेच विद्यार्थी काय करतात चुकीची मार्क्स टाकतात सिलेक्शन होण्यासाठी, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये गेल्यानंतर तेवढे मार्क्स तुमच्या मार्कशीटवरती नसतात. त्याच्यामुळं ते विद्यार्थी देखील त्यामधून निघतात. मग पुढच्या वेटिंग लिस्ट लागत राहतात मित्रांनो. याच्यामध्ये वेटिंग लिस्ट जी आहे ती 6 ते 7 वेटिंग लिस्ट याच्या प्रत्येक वेळेस लागतात. आता मित्रांनो ही भरती जी आहे सर्वात मोठी भरती निघालेली आहे 2024ची. जवळपास 44,000 जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत. याच्या अगोदर 29,000, 30,000, 20,000 अशा पद्धतीने जागा निघालेल्या होत्या. परंतु यावेळेस मित्रांनो या ठिकाणी 44,000 जागा जी आहेत तुम्हाला पाहायला भेटतील. तर याच्यामध्ये कॉम्प्युटर सर्टिफिकेटची तुम्हाला गरज नसते, फक्त कॉम्प्युटरचं नॉलेज त्यांनी मागितलेलं आहे. सायकलिंगचं नॉलेज देखील
फक्त मागितलेलं आहे. सर्टिफिकेटची गरज नाही, फक्त 10वी तुमची या ठिकाणी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण केलेली आहे आणि 10वीमध्ये लोकल लँग्वेजचा सब्जेक्ट आहे तुमचा. जसं की महाराष्ट्रामधून तुम्ही अप्लाय करताय तर मराठी लँग्वेज तुमची असणं गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर पहा इथं अप्लाय इन्स्ट्रक्शन देखील त्यांनी दिलेले आहेत ऑफिशियल वेबसाईटवरती. ऑफिशियल वेबसाईटवरती आता ऑनलाईन फॉर्म जे आहे आजपासून मित्रांनो लवकरच या ठिकाणी सुरू होतील. बघा प्रत्येक स्टेटची तुम्हाला लँग्वेज पाहायला भेटेल. बघू शकता महाराष्ट्रामधून या ठिकाणी मराठी चालेल. गोव्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता, गोव्यामध्ये देखील मराठी आणि कोकणी चालेल. मध्य प्रदेशमध्ये अप्लाय करायचं तर त्या ठिकाणी हिंदी तुमची या ठिकाणी लोकल लँग्वेजचा सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. तर प्रत्येक महाराष्ट्रामधील प्रत्येक याच्यानुसार पोस्ट ऑफिसनुसार या ठिकाणी जागा येतील. जसं महाराष्ट्रावरती तुम्ही क्लिक केलं की ते पाहायला भेटेल, परंतु अजून या ठिकाणी याच्यामध्ये काम चालू आहे मित्रांनो. आज दुपारपर्यंत किंवा कधीही आज या ठिकाणी ही माहिती जी आहे ती प्रसिद्ध होईल. फक्त 44,228 जागा असणार आहेत पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून. महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत, प्रत्येक स्टेट वाईज किती जागा आहेत आणि महाराष्ट्रामधील पोस्ट ऑफिस किती प्रमाणामध्ये जागा आहेत त्याची माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिली जाईल. त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा तीही माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिली जाईल. सध्या मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी हे रजिस्ट्रेशन जे आहे आजपासूनच सुरू होणार आहे. याबद्दलची ही पूर्णपणे या ठिकाणी ही PDF फाईल आहे, म्हणजे ही जाहिरातच आहे एक प्रकारे, परंतु अजून ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली नाही. जशी येईल तशी मित्रांनो तुमच्यापर्यंत नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती दिली जाईल. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथूनही तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. तिथेही तुम्हाला सर्व अपडेट सर्वात अगोदर पाहायला भेटत असतात. धन्यवाद.